Welcome to our class, students. Yesterday we had learned practice set 16th and it is very easy practice set. So today we are going to start our next practice set 17, and we are learning chapter number 4, angles and pairs of angles. It is very easy chapter. हा फार सोपा भाग आहे, पण कधी आणि कुणाला सोपा आहे? जो मुलगा होमवर्क घरी करतो त्याच्यासाठी हा सगळा भाग सोपा आहे. आणि जे विद्यार्थी घरी होमवर्क करत नाहीत त्याच्यासाठी सोपा भाग सुद्धा अवघड आहे. म्हणजे किती कमाल आहे बघा. अवघड भाग तर अवघडच आहे, पण सोपा बी अवघड आहे. म्हणून तुम्हाला जर अवघड भाग सोपा जाऊ द्यायचा असेल तर होमवर्क करा, आणि सोपा अवघड जाऊ द्यायचा असेल तर सोपा काढा. सोपंही अवघड जाते. पहा, क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिलं आहे? राईट द मेजर्स ऑफ द सप्लिमेंट ऑफ द अँगल्स गिवन बिलो. आता आपल्याला या अगोदर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स पाहिले होते, बरोबर आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे? सप्लिमेंटरी अँगल्स. आणि सप्लिमेंटरी अँगलमध्ये काय असते? द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू सप्लिमेंटरी अँगल्स इज 180 डिग्री. आता असे दोन मित्र की ज्या दोन मित्रांकडं मिळून 180 रुपये असतात. एका मित्राकडं जर 100 रुपीज असतील तर दुसऱ्या मित्राकडे किती रुपये? 80 झालं. एका मित्राकडं जर 90 रुपीज असतील तर दुसऱ्या मित्राकडे किती रुपीज? राईट, असंच आहे. पण हे तुम्हाला एका सेकंदात कळालं. एका मित्राकडे 15 रुपीज आहेत तर दुसऱ्या मित्राकडे किती रुपये असतील? आता हां सांगा. राईट, 165. मग आता हे तर तोंडी सांगता आलं, पण त्याचं स्टेप बाय स्टेप कसं करायचं हे सांगतो तुम्हाला. तर सगळ्यात पहिल्यांदा लिहायचं इथं सोल्युशनमध्ये 50 डिग्री, एवढं समजलं. त्याच्यानंतर तुम्हाला काय लिहावं लागेल? लेट द सप्लिमेंटरी अँगल मेजर्स एक्स. नंतर द सम ऑफ द मेजर्स ऑफ द टू सप्लिमेंटरी अँगल्स इज 180 डिग्री. हे लिहावं लागेल. नेक्स्ट स्टेप 50 डिग्री प्लस एक्स डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. हे एक्स कुठून आलं? आपण इथं मेजर्स एक्स कन्सिडर केलेलं आहे, बरोबर आहे, म्हणून ते इथं एक्स घेतलं. आणि ह्या दोघाचं ॲडिशन 180 डिग्री आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये बघा, आता वरचं जशाला तसंच लिहिलं, फक्त हे काय होतं? +15 होतं. ते दोन्ही साईडला -15 डिग्री आपण लिहिलं, जेणेकरून हे +50 डिग्री आणि हे -15 डिग्री कॅन्सल होईल. आता हे आणि हे कॅन्सल झालं तर उरलं काय? एक्स इज इक्वल टू 180 डिग्री -15 डिग्री. किती आलं मग? एक्स इज इक्वल टू 165 डिग्री. आणि मग पूर्ण वाक्यात शेवटी लिहायचं द मेजर्स ऑफ द सप्लिमेंट ऑफ ॲन अँगल ऑफ 15 डिग्री. हे 15 डिग्री होतं ना, मग आता ह्याचं सप्लिमेंटरी अँगल दुसरा काय येईल? इज 165 डिग्री. अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप हे घरी गेल्यावर करायचं आहे. समजलं सगळ्यांना? मी एक समजावून सांगितलं आहे, सेम ह्याच्यासारख्याच स्टेप छान करा. आणि एक प्रॉब्लेम 3 वेळेस करायचा आहे तुम्हाला. म्हणजे 3 वेळेस सोडवल्यानं तुमचा अजून जास्त अभ्यास होईल. जास्त अभ्यास झाला तर तुम्हाला परीक्षेपर्यंत हे लक्षात राहील. परीक्षेपर्यंतच नाही, 10वीपर्यंत लक्षात राहील. समजलं बाळांनो? मग उघडावया आणि हाच प्रॉब्लेम 1 वेळेस बघून करा आणि 2 वेळेस न बघता सुरू करा.